पप्पा? हे ना महर्षी वाल्मिकी ऋषी आहे. आणि मग याचं काय नाव दिलंय? अरे महर्षी वाल्मिकी ऋषी म्हणतात त्यांना, पण ते आधी ना वाल्ल्या कोळी होते. स्टोरी सांगू तुला त्यांची. हे बघ, एक गाव असतं. एका गावामध्ये ना एक माणूस असतो. त्याचं नाव असतं वाल्ल्या कोळी. वाल्ल्या असतं त्याचं नाव. मग तो काय करतो, त्याचं गाव आहे ना जंगलाच्या जवळ असतं. मग तो आहे ना, त्याला काम नाही भेटत काहीच. त्याला काम करायला काहीच नसतं. त्याची मम्मी पप्पा, त्याची मुलं, छोटे छोटे मुलं असतात, त्याची बायको असते. मग या सगळ्यांना आहे ना त्यांच्यासाठी जेवण आणावं लागतं. म्हणून आहे ना तो काय करतो माहिती का, वाल्या कोळी जंगलामध्ये जातो. आणि पूर्वीच्या काळी ना तेव्हा गाड्या नसायच्या, 4 व्हीलर पण नसायची, 2 व्हीलर पण नसायची. मग ते लोक आहे ना पायी पायी जायचे आणि बैलगाडीवर जायचे. आधी मग त्यांच्याकडे गाडी होती का सगळ्या गाड्या? त्यांच्याकडे बैलगाडीच होती, गाडी नव्हती, कार नव्हती त्यांच्याकडे, बस पण नव्हती. मग आहे ना ती लोक आहे ना जंगलातून ये जा करायची, एका गावावर दुसऱ्या गावाला जायचं. मग तो वाल्या कोळी काय करायचा, जंगलामध्ये ना ती लोक ये जा करायचे ना, तिथं रस्त्यामध्ये ना लपून जायचा. एका झाडावर वरती चढून जायचा, लपून जायचा तिथं. आणि काय करायचं? आणि ती येणारे लोक असायचे ना, त्यांना डायरेक्ट पकडून घ्यायचा आणि त्यांना सांगायचा, तुझ्याकडे काय आहेत, दागिने आहेत, दे मला, पैसे आहेत तुझ्याकडे, दे मला. असं करायचा तो. म्हणजे त्या लोकांकडून आहे ना सगळ्या वस्तू हिसकावून घ्यायचा वाल्या कोळी. मग सगळ्या वस्तू हिसकावून घ्यायचा आणि ना स्वतःच्या बॅगेत टाकायचा. त्या दिवशी त्याने एकाला मारलं ना, असं पकडलं ना, त्या दिवशी ना तो काय करायचा, एक खडा घ्यायचा छोटासा, तो खडा आहे ना एका माठमध्ये टाकायचा. मग असं छोटे एक 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 खडे टाकून टाकून आहे ना त्याने काय केलं, असे 7 मडके भरून टाकले. त्याला रांजण म्हणतात, म्हणजे मोठं मडकं असतं ते, मोठं असतं. त्याच्यामध्ये ना असं एक एक खडा टाकून आहे ना त्याने 7 भरले. बरोबर, एवढे 7 भरले. मग आहे ना तो आहे ना ते असं जंगलामधून त्या लोकांकडून हिसकावलेल्या सगळ्या वस्तू असायच्या ना त्या घेऊन घरी जायचा. आणि घरी गेला की मग त्याच्या मुलांना, त्याच्या पिल्लूला आणि त्याच्या बायकोला, त्याच्या मम्मा पप्पाला सगळ्यांना द्यायचा. मग तो मग ते जेवण वगैरे करायचे, परत झोपून जायचे. परत सकाळी उठला का तसंच करायचा तो. मग जायचा जंगलामध्ये, लोकांना पकडायचा, त्यांना दमदाटी करायचा आणि त्यांच्याकडून आहे ना सगळ्या वस्तू हिसकावून घ्यायचा. मग त्याला घरातल्या लोकांसाठी ना काहीतरी वस्तू घेऊन जायच्या असतात घरी. त्याला कामच नव्हतं ना काही करायला. तो का ऑफिसला जायचा का तेव्हा? नाही. म्हणून तो जंगलामध्ये जायचा आणि लोकांकडे काही असलं ना ते हिसकावून आणायचा. गावाचे लोक पैसे कमवतात ऑफिस मधून. ते गावाचे लोक त्यावेळेस ऑफिस नव्हतं ना, ते गावातले लोक आहे ना असे छोटे मोठे कामं करायची. मग आहे ना एक दिवशी काय झालं, तुला ते नारद मुनी माहिती का? नारद मुनी नारद मुनी कसं करतात ते, नारायण नारायण, ते तुम्ही श्रीकृष्णामध्ये बघितलं. हा. मग ते नारद मुनी एक दिवशी ना जंगलातून जात होते. मला दिसलं होतं इथंच वरती. हो का? आणि त्या वाल्या कोळीने नारद मुनीला बघितलं, पकडलं. कोणाला? नारद मुनीला कोण होता? वाल्या कोळीने पकडलं ना आणि सांगितलं, आण तुझ्याकडे काय वस्तू आहे, दे मला, दे नाही की मी तुला मारून टाकेल, असं सांगत होतं. कोण सांगत होतं? वाल्या कोळी. हा. मग त्या नारद मुनीकडून आहे ना वस्तू हिसकावत होता. नारद मुनी हुशार आहे. मग नारद मुनीने काय सांगितलं, हे बघ म्हण, तू मला माझ्याकडून वस्तू पाहिजेत ना, तुला देतो, तू मला मारून टाकशील ना चालेल म्हणे, मला मारून टाक, पण मला सांग
तू जे हे चुकीचे काम करतोय तर हे काम तू कोणासाठी करतोय? तर मग तो वाल्या कोळी सांगतो, माझ्या घरच्यांसाठी घेऊन चाललोय. मग त्याच्या मुलाबाळांसाठी, त्याच्या बायकोसाठी, त्याच्या आई वडिलांसाठी असं घेऊन जात असतो. मग आहे ना, नारद मुनी काय सांगतात म्हणे, बघ मी इथेच थांबतो, तू घरी जा आणि तुझ्या घरच्या लोकांना विचार की तू हे जे पाप करतोय, दरोडा टाकतोय, लोकांना लुबाडतोय, तर ह्या पापाचे भागीदार तुम्ही आहात का, असं विचारायला पाठवतो. मग तेव्हा वाल्या कोळी काय सांगतो म्हणे, नाही नाही तू नारद मुनी तू खोटं बोलतोय. जर का मी घरी गेलो तर तू इथून गायब होऊन जाशील, पडून जाशील म्हणे तू, असं सांगत होती. मग आहे ना त्या नारद मुनीने काय सांगितलं म्हणे, मी कुठंच जाणार नाही, मला वाटल्यास तू इथं झाडाला बांधून दे. मग आहे ना तो वाल्या कोळी तसंच करतो. त्या नारद मुनीला आहे ना झाडाला गुंडाळून देतो, जाताच येणार नाही तिथून. मग तो घरी जातो. हाताला पण बांधतो, पायाला पण बांधतो, त्याला झाडाला बांधून देतो. मग तो वाल्या कोळी ना पळत पळत घरी जातो आणि त्याच्या बायकोला विचारतो, बघ मी तुझ्यासाठी एवढ्या लोकांना मारलंय, तुझ्यासाठी एवढ्या लोकांना लुटतोय मी, तर माझं हे जे पाप केलेलं आहे या पापामध्ये तू भागीदार होशील का? मग ती म्हणते की नाही, तू पाप केलेले तूच फेडायचं, आम्ही नाही येणार त्याच्यामध्ये. तो वाल्या कोळी ना परत आहे ना त्याच्या मुलांना पण विचारतो. मग ती मुलं पण म्हणतात, नाही तुम्ही मारलंय लोकांना, तुम्हीच पाप फेडायचं, आम्ही नाही त्याच्या पापाचे भागीदार, असं म्हणतो. मुलगा पण सांगतो. परत नारद मुनी जवळ येतो. नारद मुनी तुम्ही बरोबर सांगितलं, मी एवढं पाप केलेलं आहे म्हणे, एवढं सगळं पाप आहे ना मी माझ्या घरच्यांसाठी केलं आणि माझे घरचे म्हणतायत की तू पाप केलंय तूच फेडायचं, आम्ही तुझे पापाचे भागीदार नाहीत. मग ते नारद मुनीला झाडाला बांधलेलं असतं ना, मग ते झाडाला बांधलेलं सोडतो आणि मग आहे ना तो वाल्या कोळी असतो ना, तो नारद मुनीचे पाया पडतो आणि सांगतो म्हणे, नारद मुनी माझ्याकडून खूप पाप झाले, मी आतापर्यंत लोकांना मारून मारून 7 रांजण भरलीत खडे टाकून, तर आहे ना मला या पापापासून सुटका हवी आहे, सांगा मी याच्यासाठी काय प्रायश्चित्त करू. आपल्याकडून चूक झाली तर आपण कसं सॉरी बोलतो, पण ती छोटीशी असते चूक, त्याच्याकडून ना खूप मोठी चूक झालेली असते वाल्या कोळीकडून. मग आहे ना ते नारद मुनी त्याला मार्गदर्शन करतात, त्याला सांगतात, बरं ठीक आहे तुझ्याकडून आता पाप झालंय ते ठीक आहे, पण या पापाचं प्रायचित्त करून टाक. तू आहे ना राम नावाचा जाप कर. एक मंत्र देतात त्याला, राम 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 असं म्हणायचं. असा रामनामाचा जाप करत ते वाल्या कोळीचा महर्षी वाल्मिकी होतो. आलं लक्षात? महर्षी वाल्मिकी होतो. मग तो एवढा हुशार असतो ना, एवढा हुशार होऊन जातो ना त्या रामनामाचा जाप केल्यामुळे. तो काय करतो, जे श्रीराम असतात ना त्यांचा बर्थडे पण नसतो, त्याच्या अगोदर आहे ना ते रामाचं पूर्ण जीवन गाथा लिहून टाकतात. म्हणून महर्षी वाल्मिकींना रामायणकार म्हणतात. काय म्हणतात? रामायणकार. हा, त्यांनी ना ते श्रीराम त्यांचा जन्म होतो. आधी वाल्या कोळी होता. हा, मग आता काय झाला, महर्षी वाल्मिकी. हा, मग याच्यातून काय शिकायला भेटलं, काय शिकायला भेटलं बरं सांगू का मी तुला. बघ, तर आपण चांगलं काम केलं तर आपल्याला चांगल्या गोष्टी शिकता येतात आणि वाईट काम केलं तर आपल्याला चांगल्या गोष्टी नाही येत. हा, मग चुकीच्याच गोष्टी येतात. असं समजलं. ही होती महर्षी वाल्मिकी यांची गोष्ट. आज आहे ना त्यांचा बर्थडे आहे, कोजागिरी पौर्णिमा पण आहे. तुझा पण बर्थडे? हा, त्यांचा बर्थडे झाला की माझा
हा तू पण महर्षी वाल्मिकीच बनणार आहे वाटतं. पप्पा तुम्ही छान स्टोरी सांगितली. हो का? ही स्टोरी नाहीये, हा, हे खरंच घडलंय. हा. हे असंच घडलेलं होतं. हम्म. हम्म. आलं लक्षात? ओके मग चला आता झोपूया मग आपण. बाय बाय. बाय बाय. टेक